बारामतीमधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आता बाहेर पडलेल्या आहेत। आजचा संपूर्ण कार्यक्रम अगदी काहीच वेळापूर्वी आपण पाहिलेला आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांच्याकडून। जयदीप, सुनेत्रा पवार निघालेले आहेत, आजचा सगळा त्यांचा कार्यक्रम कसा असेल? अगदी बरोबर आहे आकांक्षा। आत्ताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपलं निवासस्थान असलेल्या सोयग सोसायटी या निवासस्थानामधून निघालेल्या आहेत आणि त्या आता सुरुवातीला काटेवाडीला जातील, त्यानंतर कनेरी येथे जो नियोजित दौरा होता आता त्याच्यामध्ये जर बदल झाला असला ते मात्र सांगता येणार नाही, मात्र जो नियोजित दौरा आहे तो अशा पद्धतीने आहे। सुनेत्रा पवार आता काटेवाडीला जातील, त्यांच्या सासूबाई अजित पवारांच्या आई यांना भेटतील आणि त्यानंतर कनेरी येथे जातील। कनेरीला मारुतीरायाचं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेतील। त्यानंतर अजित पवारांचं स्मृतीस्थळ असलेल्या ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या स्मृतीस्थळावरती जातील आणि त्या ठिकाणी जो आहे तो माथा टेकवतील आणि त्यानंतर महापुरुषांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शिवाजी महाराज असतील त्यांना अभिवादन करतील, त्यांच्याच महाराज पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर एक कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। त्या ठिकाणी जो आहे तो मेळाव्याला उपस्थिती लावतील आणि त्यानंतर जो आहे तो आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आकांक्षा, अगदी जयदीप, तुम्ही म्हणालात तसं हा सगळा कार्यक्रम त्यांचा नियोजित करण्यात आलेला आहे। खरं तर सुनेत्रा पवार यांच्या सोबत कोणते महत्त्वाचे नेते आज असतील? नेते असतील तर त्या ठिकाणी आहेत ते येणार आहेत, सोबतच अनेक आमदार जे आहेत ते राष्ट्रवादी पक्षाचे ते देखील या ठिकाणी येणार आहेत आणि खरं तर आज मोठ्या प्रमाणात जे आहे ते सगळे 12:30च्या दरम्यान 11:30 ते 12:30च्या दरम्यान हा कार्यक्रम जो आहे तो प्रशासकीय भवनाच्या समोर असलेल्या कविवर्य मोरपंथ सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे, त्या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर जो आहे तो कार्यक्रम झाल्यानंतर हे सगळे नेते मंडळी राष्ट्रवादीचे आमदार असतील, सोबतच अनेक मंत्री जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत। सोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, ते देखील त्यांच्या उपस्थितीत जो आहे तो हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। एकंदरीत जर पाहायला गेलं तर बारामतीची निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न होते, मात्र काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे। आज काँग्रेसचे उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। तो उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या उपस्थितीत जो आहे तो उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। त्यानंतर लक्ष्मण हाके जे आहेत ते देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। खरं तर सुरुवातीला सुनेत्रा पवारांचा 12:30 ते 1:30च्या या दरम्यान जो आहे तो हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल आणि त्यानंतर जो आहे तो काँग्रेसचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल असं सांगण्यात येते। खरं तर आता सुनेत्रा पवार जे आहेत ते आपल्या सहयोग सोसायटी या निवासस्थानामधून काटेवाडीच्या दिशेनं रवाना झालेला असल्याचं सांगितलं जाते आणि त्या ठिकाणी जो आहे ते भेटतील आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना ज्या ठिकाणी अग्नी दिला, ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी स्मृतीस्थळावरती जातील। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर जो आहे तो कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी हजेरी लावतील आणि त्यानंतर जे आहे अनेक नेते महत्त्वाचे नेते जे आहेत ते राष्ट्रवादीचे असतील, महायुतीचे घटक नेते असतील ते त्या मेळाव्याच्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणून अवघ्या काही अंतरावरती म्हणजे साधारण 200 फुटावरती असलेल्या प्रशासकीय भवना या ठिकाणी जो आहे तो उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। अगदी, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद जयदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवारांच्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी सुनेत्रा पवार या निघालेल्या आहेत। सकाळी 9:30 वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवारांच्या स्मृतीस्थळी ते अभिवादन करतील आणि त्यानंतर पुढे सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला देखील ते अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। अशा पद्धतीने आजचा हा सगळा त्यांचा कार्यक्रम असेल। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता पोटनिवडणुकीसाठी त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील। तर सुनेत्रा पवार अगदी काहीच वेळापूर्वी त्यांच्या सहयोग या निवासस्थानावरून काटेवाडीकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।